नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाची तयारी चांगली करता यावी या हेतूने आपण वेगवेगळ्या पद्धतीचं कामं विद्यार्थ्यांना करत आहोत. इवन मी त्यामुळं इतर चॅनलवरती व्हिडिओ देखील अपलोड करणं बंद केले. फक्त ओनली अँड ओनली 12वी आणि 12वीच्या संदर्भातलेच व्हिडिओ अपलोड करत आहोत. 12वीच्या विद्यार्थ्यांना जेवढी मदत होईल तेवढी मदत आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये जवळपास आपल्याकडं आता 85,000 सबस्क्रायबर आपल्या चॅनलने कंप्लीट केलेले आणि एक 15,000 सबस्क्रायबर आपल्याला 1,00,000 सबस्क्रायबरसाठी आवश्यक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना मिळून ते काम करायचं आहे. चॅनल माझं आहे, चॅनल तुमचा पण आहे, तुम्हाला त्याची मदत होते आणि आपल्या चॅनलमधून जर काही मदत आपल्याला होत असेल तर थोडीशी चॅनललाही मदत करायला हरकत नाही. आत्तापर्यंत मी ह्या गोष्टी कधीच यूज केल्या नाहीत आणि त्याचा विचार केला नाही, परंतु आता कुठेतरी आपलाही चॅनल ग्रोथ होणं गरजेचं आहे असं वाटायला लागले. त्यामुळं हे सगळं जे तुम्हाला आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून मटेरियल पाहतो त्याच्या जेवढ्या काही PDF आपल्याकडं उपलब्ध असतील तेवढ्या PDF तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती सेंड करेल. त्याचा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला या ठिकाणी समोर डिस्प्लेवरती दिसते, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकताय. पण त्या PDF फाईल ज्या काही तुम्हाला सेंड केल्या जाणार आहेत त्या फक्त अशाच विद्यार्थ्यांना सेंड केल्या जातील की ज्यांच्याकडून मला फक्त 10 सबस्क्राईब केल्याचे स्क्रीनशॉट मला तुम्ही पाठवाल तर त्या विद्यार्थ्याने ह्या सगळ्या फाईल, त्यामुळे मी थोडंसं थांबवलं. टेलिग्रामवरती ह्या फाईल PDF अपलोड नाही केल्या आणि व्हॉट्सअप ग्रुपलाही त्या अपलोड केलेल्या नाहीत. तर मला पर्सनली ह्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि 10 सबस्क्रायबर कंप्लीट करून त्याचे सबस्क्राईब केल्याचे स्क्रीनशॉट मला सेंड करा. त्या विद्यार्थ्यांना हे सगळे PDF फाईल मी तुम्हाला सेंड करेन. आणि इवन ज्या इतरही फाईल आपल्याकडं असतील त्या तुम्हाला गरजेच्या आहेत, तुम्ही मेसेज केले तर त्याही फाईल ज्या उपलब्ध असतील त्या सेंड करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण काही फाईल डिलीट झालेल्या आहेत, काही फाईल उपलब्ध नाहीत, ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत देण्याचं काम केलं जाईल. तर मित्रांनो, चला आज 12वी कला या किंवा वाणिज्य या शाखेला देखील सहकार हा विषय असतो काही ठिकाणी. तर सहकार विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका आपण ह्या ठिकाणी विचारत घेऊयात. नेहमीप्रमाणे इथेही आपल्याला 20 मार्काचा पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्हच दिसतो आहे. 5 प्रश्न दिलेले आहेत, 3 पर्याय आहेत, योग्य पर्याय निवडायचा व आणि विधान पूर्ण करायचे. 5 विधानं सुरुवातीला दिलेले आहेत. जोड्यांचा प्रश्न आहे. जोड्याही मी सांगितलेल्याप्रमाणेच तुम्हाला इथेही पाहायला मिळतील. 5 एका बाजूला अ गटामध्ये आणि समोर त्याच्या 10 पर्याय असलेले प्रश्न दिले जातात. तर आधीचं आपण जी प्रश्नपत्रिका पाहिली होती त्यामध्ये मी याचे एक्सप्लेन केले कशा पद्धतीने तुम्हाला हे पर्याय निवडायचे आहेत. त्यानंतर पुढील विधानांसाठी एक शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवायची आहे. त्याचीही 5 विधानं दिलेली आहेत. योग्य त्याच्यासाठी शब्द सांगायचा आहे. ड प्रश्न आहे. पुढील विधाने चूक की बरोबरती लिहा. 5 मार्काचा प्रश्न आहे. इथंही 5 विधानं आहेत. चूक की बरोबरती शोधा आणि लिहा. प्रश्न दुसरा, संज्ञा स्पष्ट करा. कोणत्याही 4 संज्ञा स्पष्ट करायच्या. 8 मार्काचा प्रश्न आहे. 8 मार्कामध्ये आपल्याला या ठिकाणी 6 प्रश्न दिलेले, 4 सोडवायचे त्याच्यापैकी. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधानाबाबत सहमत लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 6 मार्काचा प्रश्न म्हणजे एकाला 3 मार्क असतील. 3 प्रश्न दिलेत, त्याच्यातले 2 सोडवायचे आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 12 मार्काचा फरक आहे. 12 मार्काला फरक म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे उत्तर किती अपेक्षित आहे. या ठिकाणी 4 फरक दिलेत, त्यापैकी 3 सोडवायचे आहेत. काही फरक कंपल्सरी असतात. जवळपास बऱ्याच पेपरमध्ये आपल्याला बोर्डाच्या हे प्रश्न पाहायला मिळाले, जसं अध्यक्ष, सहकार आयुक्त व निबंध यांच्या संदर्भातला फरक, विशेष सभा, सर्वसाधारण सभेच्या बाबतीतले फरक असतील. तर असे काही ठराविक फरक येते तुम्हाला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे. संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2 लिहायचे. 8 मार्कासाठीचा प्रश्न आहे. 3 प्रश्न दिलेत, 2 सोडवायचे आहेत आपल्याला.
प्रश्न 6 पहा, पुढील विधानांची कारणे लिहा, कोणत्याही दोघांची लिहायचे. दिलेले 4 प्रश्न आहेत, सोडवायचे 2च आहेत. 8 मार्काचा प्रश्न आहे टोटल, म्हणजे एक प्रश्न 4 मार्काला असेल, 2 सोडवले की 8 गुण होऊन जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा, कोणतेही 2 सोडवायचे. इथं 3 प्रश्न दिलेले आहेत आणि याच्यामध्ये देखील आपल्याला पत्र विचारलं जातं. तर पत्रांचा एक पाठ महत्त्वाचा आहे, शिकून घ्या, कारण जिथं जिथं पत्र असतील तिथं तुम्हाला ते पत्रांचा फॉर्मॅट जवळपास सारखाच असतो. तो एकदा शिकलं की सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला तो वापरता येऊ शकतो. 10 मार्काचा प्रश्न आहे, 2 सोडवायचे आहेत. एक प्रश्न 5 मार्काला, असे 2 सोडवले की 10 गुण होतात. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, दीर्घोत्तरी प्रश्न किंवा सविस्तर उत्तर लिहायचा प्रश्न आहे. इथं कोणता आहे, एक प्रश्न सोडवायचा आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत, एक सोडवायचा आहे. गुण आहेत 8, म्हणजे एका प्रश्नासाठीच डायरेक्ट 8 मार्क आहेत. योग्य प्रश्न आपल्याला जो चांगल्या पद्धतीने सोडवता येईल त्याची निवड करायची, तो प्रश्न या ठिकाणी कंप्लीट करायचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सहकार या विषयाच्या संदर्भातली प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिका वेळेत सोडवायला घ्या, टायमिंग लावा. 3 तासामध्ये एक प्रश्नपत्रिका सॉल्व होते. जसं आपण बोर्डाच्या प्रश्नपत्रिकाला सॉल्व करत असतो 3 तासामध्ये, अशीच प्रश्नपत्रिका असल्याने 3 तास घेऊन बसा, वेळ लावा आणि त्या वेळेमध्ये ही प्रश्नपत्रिका सोडवा. किती प्रश्न आपले सोडून होतात, कुठं आपले प्रश्न लिहायला वेळ जास्त जातो, कुठल्या प्रश्नांसाठी आपल्याला वेळ कमी देणं अपेक्षित आहे. तर एक नियोजन उत्तरपत्रिका बोर्डाची लिहित असताना कशा पद्धतीनं करून जाणं गरजेचं आहे, ते नियोजन करता येण्यासाठी अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव आपल्याला करणं अपेक्षित असतं किंवा गरजेचं असतं. तर विद्यार्थ्यांना हे सगळं आपल्याला कळावं किंवा त्यांना ते नियोजन करता यावं, ह्यासाठी ह्या प्रश्नपत्रिका आपण देत आहोत. तर या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त वापर करा. ह्या प्रश्नपत्रिका मी सांगितलं की सर्वांना PDF स्वरूपात सेंड केल्या जातील. फक्त प्रत्येकाने 10 सबस्क्रायबर करायचे आहेत आणि त्याचे स्क्रीनशॉट मला सेंड करायचे. तुम्हाला सगळं PDF फाईल उपलब्ध होऊन जातील. इतरही काही घटक आहेत जे PDF आपण नोट्स शॉर्टकटमधल्या ज्या आहेत त्याचा अभ्यास करायला तुम्हाला उपयोगी येऊ शकतात, त्याही तुम्हाला सेंड केल्या जातील. 8 फक्त आपली एकच आहे 10 सबस्क्रायबरची, कारण 1 लाख सबस्क्रायबर आपल्याला परीक्षेच्या कालावधीपर्यंत कंप्लीट करायचे आहेत. आपल्याकडे अजून 1.5 ते 2 महिन्याचा वेळ आहे. तुम्ही ते टार्गेट मार्कांचं कंप्लीट करायचं आहे. मी 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे. दोघांची टार्गेट ह्या वर्षामध्ये कंप्लीट होत अशी शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. मित्रांनो, मला वाटते आर्ट्स या शाखेचे 6 विषय आणि वाणिज्य शाखेचे देखील 6 विषय आपण अपलोड केलेले आहेत. ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका यूज करा आणि बोर्ड परीक्षेसाठी व्यवस्थित तयारी करून घ्या. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.